नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 30 जुलै 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ अगदी छोटासा असेल आणि अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यातील प्रश्न डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, पहा. मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025चे विजेतेपदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विधू इशिका. तर विधू इशिकाने मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025चे विजेतेपदक जिंकले आहे. ओके, तर थोडीशी माहिती पाहूयात याबद्दल. मिस अर्थ इंटरनॅशनल 2025मध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे विधू इशिकाने केले होते. ओके, आणि तिने हे ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे आणि तिने मिस अर्थ इंटरनॅशनलचे पदक जिंकले आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला आहे? ओके, तर महाराष्ट्रातील जो काचेचा पूल आहे तो नुकताच सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात आला आहे. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल. ओके, तर थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. तर बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर उभारलेला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल 11 मीटर लांब आहे. ओके, तर याची लांबी लक्षात ठेवा, परीक्षेत विचारली जाऊ शकते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर नुकताच आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस हा 29 जुलै रोजी साजरा करण्यात आला आहे. ऑप्शन बी याचं उत्तर असेल 29 जुलै. ओके, तर चला पाहूयात पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2025मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणत्या बँकेला सन्मानित केले आहे? ओके, तर ही जी बँक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे आपली एस बी आय बँक. ओके, तर एस बी आय बँकेला ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2025मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून या बँकेला सन्मानित केले आहे. ओके, तर एस बी आय बँक लक्षात ठेवा उत्तर विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन कोचची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई. ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूयात. सहावा प्रश्न आहे, इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू ज्या आहेत त्या बनल्या आहेत उमा कांजीलाल. ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, उमा कांजीलाल. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. सातवा प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाने एक्झरसाइज ड्रोन प्रहारचे आयोजन कुठे केले आहे? ओके, तर भारतीय सैन्य दलाने एक्झरसाइज ड्रोन प्रहारचे आयोजन जे आहे ते कोहिमा नागालँडमध्ये केले आहे. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल कोहिमा नागालँड. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आठवा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये महिला युरोकप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, इंग्लंड. तर महिला युरोकप 2025चा जे किताब आहे तो नुकताच इंग्लंड या देशाने जिंकला आहे. ओके, चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. नववा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी वीर परिवार सहाय्यता योजना सुरू केली आहे? तर परिवार सहाय्यता योजना जी आहे ती नुकतीच नालसाने केली आहे सुरू. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल नालसा. थोडीशी माहिती पाहूयात या योजनेबद्दल. चला, ही जी योजना आहे ती भारतीय सैनिक, पूर्व सैनिक, अर्धसैनिक दलाच्या जवान आणि
त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 10वा प्रश्न आहे आणि शेवटचा आहे. नुकताच संसद रत्न पुरस्कार 2025 किती संसद सदस्यांना मिळाला आहे? तर संसद रत्न जो पुरस्कार आहे 2025चा तो 17 जणांना मिळाला आहे. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल 17. ओके, तर ते कोण कोण आहेत ते आपण त्याच्यावर थोडी नजर फिरूयात. जे पुरस्कार आहेत ते भेटले आहेत या 17 जणांना. ओके, तर त्यांची नावे आहेत सुप्रिया सुळे, रवी किशन, निशिकांत दुबे, अरविंद सावंत, स्मिता उदय वाघ, नंतर आहे नरेश गणपत मस्के, वर्षा गायकवाड, डॉक्टर मेधा कुलकर्णी, प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, दिलीप सायकाई. ओके, आणि पी चौधरी, मदन राठोड. ओके, आणि शेवटचा आहे CN अण्णादुराई. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.